जय हिंद मित्रांनो, नमस्कार. मी विकी गायकवाड पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं माझ्या न्यू भरती युट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, मी तुमच्यासाठी अजून एक अपडेट घेऊन आलो. मित्रांनो, या ठिकाणी इंटेलिजन्स ब्युरो मध्ये 660 पदांची भरती निघालेली आहे. मित्रांनो, IB रिक्रुटमेंट 2024. तर पगार 19,900 ते 1,51,100 रुपये असे वेतन आहे. मित्रांनो, तर तुम्हाला भरती संपूर्ण अपडेट वाचून दाखवणार आहे. ऍप्लिकेशन कसं भरायचं, ऍप्लिकेशन फॉर्म कसं भरायचं, लास्ट डेट काय आहे, शैक्षणिक काय, पूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओ मध्ये सांगितलं जाईल. मित्रांनो, तर मित्रांनो, तुम्ही माझ्या चॅनल नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला पुढच्या भरतीचे नोटिफिकेशन मिळतील. मित्रांनो, तर या ठिकाणी IB रिक्रुटमेंट 2024 इंटेलिजन्स ब्युरो मध्ये 660 पर्यंतची भरती. ही संधी सोडू नका मित्रांनो आणि लवकरात लवकर अर्ज करा. मित्रांनो, या ठिकाणी मित्रांनो, इंटेलिजन्स ब्युरो मध्ये विविध पदांची भरती भरण्यासाठी IB रिक्रुटमेंट 2024 ही नवीन भरती सुरू झाली आहे. इंटेलिजन्स ब्युरो मध्ये लेखा संवर्गात 3 पदांसाठी काही रिक्त जागा आहेत आणि त्या जागा भरण्यासाठी ही जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. मित्रांनो, त्यामुळे उमेदवारांना नोकरी मिळण्याची ही खूप चांगल्या प्रकारे संधी निर्माण झालेली आहे. कारण खूप जणांची इच्छा असते गुप्तचर विभागामध्ये नोकरी करण्याची आणि ती या भरतीद्वारे पूर्ण होऊ शकते. तर मित्रांनो, खूप जणांची इच्छा असते की गुप्तचर विभागामध्ये नोकरी करण्याची, तर ही संधी सोडू नका. या ठिकाणी जर तुम्ही IB रिक्रुटमेंट मध्ये 2024 भरतीसाठी उत्सुक असाल तर पुढे या भरतीची संपूर्ण जाहिरात PDF दिली आहे. पुढे रिक्त पदांची माहिती, अर्ज करण्याची तारीख, शैक्षणिक पात्रता, अर्ज कसा करायचा, ही सर्व माहिती या व्हिडिओ मध्ये दिलेली आहे. त्यामुळे सर्व माहिती व्यवस्थित वाचा, मग त्यानंतरच अर्ज करा. मित्रांनो, तर या ठिकाणी जर तुम्ही नोकरीची तयारी करत असाल तर आमचा व्हॉट्सअप ग्रुप लगेच जॉईन करायचा आहे. मित्रांनो, व्हॉट्सअप ग्रुपची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मी दिलेली आहे. मित्रांनो, त्या लिंकला क्लिक करून तुम्ही व्हॉट्सअप चॅनलला जॉईन होऊ शकता. मित्रांनो, तर या ठिकाणी इंटेलिजन्स ब्युरो ग्रुप B आणि C रिक्रुटमेंट. तर भरतीचा प्रकार भरतीचे नाव IB रिक्रुटमेंट 2024 विभाग ही भरती गृह मंत्रालयाचा एक विभाग म्हणजे गुप्तचर विभाग इंटेलिजन्स ब्युरो मध्ये भरती होत आहे. भरतीचा प्रकार या भरतीद्वारे उमेदवारांना सरकारी नोकरी मिळण्याची चांगली संधी निर्माण झालेली आहे. श्रेणी ही भरती केंद्र सरकार श्रेणी अंतर्गत होणार आहे. तर नोकरीचे ठिकाण नियुक्त उमेदवाराला पूर्ण भारतामध्ये कोठेही नोकरी मिळू शकते. मित्रांनो, तर इंटेलिजन्स ब्युरो वॅकन्सी या ठिकाणी खालील प्रमाणे दिलेले आहे. तर या ठिकाणी पदाचे नाव आणि पदसंख्या या ठिकाणी दिलेला आहे. तर पदाचे नाव सहाय्यक केंद्रीय गुप्तचर अधिकारी कार्यकारी 1 पद आहे आणि पदांची संख्या 80 आहे. सहाय्यक केंद्रीय गुप्तचर अधिकारी कार्यकारी 136 पद आहे. कनिष्ठ गुप्तचर अधिकारी 120 पद आहे. कनिष्ठ गुप्तचर अधिकारी 170 पद आहे. सुरक्षा सहाय्यक कार्यकारी 100 पद आहे. मित्रांनो, आणि गुप्तचर अधिकारी 8 पद आहे. सहाय्यक केंद्रीय गुप्तचर अधिकारी सिव्हिल वर्कर्स 3 पदे आहे. कनिष्ठ गुप्तचर अधिकारी मोटर वाहतूक 22 पदे आहे. हलवाई काम कुक 10 पदे आहे. काळजी वाहू 5 पदे आहे. वैयक्तिक सहाय्यक 5 पदे आहे. प्रिंटिंग प्रेस ऑपरेटर 1 पद आहे. तर अशा एकूण 660 जागा भरायच्या आहे. मित्रांनो, 660. इंटेलिजन्स ब्युरो यांची सॅलरी किती आहे, मिळणारे वेतन, उमेदवारांना वेतन पदानुसार वेगवेगळे मिळणार आहे याची माहिती खालील प्रमाणे आहे. तर वेतन नियुक्त उमेदवाराला 19,900 ते 1,51,100 एवढे मासिक वेतन मिळणार आहे. तर शैक्षणिक पात्रता खाली दिलेली आहे. उमेदवारांची शैक्षणिक पात्रता ही पदाच्या आवश्यकतेनुसार बघितली जाणार आहे. तर या ठिकाणी पदाचे नाव दिले आहे आणि शैक्षणिक पात्रता या ठिकाणी दिलेली आहे. सहाय्यक केंद्रीय गुप्तचर अधिकारी यासाठी शैक्षणिक पात्रता काय लागते, या पदाकरिता विद्यापीठातून बॅचलर पदवी किंवा समकक्ष आणि सुरक्षा किंवा गुप्तचर कामाचा 2 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे. सहाय्यक केंद्रीय गुप्तचर अधिकारी कार्यकारी यासाठी
मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवी किंवा समकक्ष आणि सुरक्षा किंवा गुप्तचर कामाचा 2 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे. कनिष्ठ गुप्तचर अधिकारी यासाठी मान्यता प्राप्त बोर्ड मधून मॅट्रिक किंवा समकक्ष उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. कनिष्ठ गुप्तचर अधिकारी कार्यकारी यासाठी मान्यता प्राप्त बोर्डातून मॅट्रिक किंवा समकक्ष उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तर सुरक्षा सहाय्यक अधिकारी मान्यता प्राप्त बोर्डातून मॅट्रिक किंवा समतुल्य असणे आवश्यक आहे. कनिष्ठ गुप्तचर अधिकारी टेक या पदासाठी अभियांत्रिकी पदविका इलेक्ट्रॉनिक्स किंवा संस्थेमधून संगणक अनुप्रयोग मध्ये बॅचलर पदवी असणे आवश्यक आहे. तर सहाय्यक केंद्रीय गुप्तचर अधिकारी सिव्हिल वर्कर्स यासाठी या पदासाठी सिव्हिल मधील अभियांत्रिकी पदवी किंवा तंत्रज्ञान पदवी किंवा बॅचलर ऑफ सायन्स इंजिनिअरिंग असणे आवश्यक आहे. तर कनिष्ठ गुप्तचर अधिकारीसाठी मोटर वाहतूकसाठी या ठिकाणी पद दिले आहे. या ठिकाणी पात्रता या पदासाठी 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. हलवाई कम कुक यासाठी 10वी उत्तीर्ण आवश्यक आहे. काळजी वाहूसाठी पण 10वी उत्तीर्ण आवश्यक आहे. वैयक्तिक सहाय्यक उमेदवार मान्यता प्राप्त मंडळाकडून 10वी 12 उत्तीर्ण किंवा समतुल्य असणे आवश्यक आहे. प्रिंटिंग प्रेस साठी पण 10वी 12 उत्तीर्ण किंवा समतुल्य असणे आवश्यक आहे. मित्रांनो, अशा प्रकारे पदाचे नाव आणि त्यांची शैक्षणिक पात्रता या ठिकाणी दिलेली आहे. तर एज लिमिट या ठिकाणी दिलेली आहे. आवश्यक वयोमर्यादा ज्या उमेदवारांची वय 56 वर्षापर्यंत आहे त्यांना या भरतीकरिता अर्ज करता येणार आहे. तर मित्रांनो, वय पण चांगल्या प्रकारे दिलेलं आहे. ज्या उमेदवारांचं 56 वर्षापर्यंत आहे ते देखील हा फॉर्म भरू शकते. मित्रांनो, तर 56 वयापर्यंत जे उमेदवार असतात त्यांना खूप चांगल्या प्रकारे संधी आणि संधीचा फायदा घ्या आणि लवकरात लवकर अर्ज करा. मित्रांनो, तर या ठिकाणी IB रिक्वायरमेंट अप्लाय. तर अप्लाय कसा करायचा, अर्ज पद्धत उमेदवारांना अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. मित्रांनो, म्हणजे तुम्हाला पोस्टाने किंवा स्पीड पोस्टाने हा फॉर्म पाठवायचा आहे. मित्रांनो, ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. आणि या ठिकाणी अर्ज शुल्क कुठल्याही प्रकारची नाही आहे. मित्रांनो, फ्री आहे. मित्रांनो, तर प्लीज तुम्ही अर्ज करा. मित्रांनो, तर अर्ज करण्याची तारीख 3 मार्च 2024 पासून करण्यास सुरू झालेली आहे. लवकरात लवकर अर्ज करा. मित्रांनो, आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 मे. तर 29 मे पर्यंत तुम्ही हा ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. मित्रांनो, तर अर्ज पाठवण्याचा पत्ता या ठिकाणी दिलेला आहे. मित्रांनो, तर संयुक्त उपसंचालक G3 इंटेलिजन्स ब्युरो गृह मंत्रालय 35 SP मार्ग बापू धाम नवी दिल्ली 110021 या पत्त्यावरती उमेदवारांना अर्ज पाठवायचा आहे. मित्रांनो, तर या ठिकाणी अर्जाची PDF लिंक आणि महत्वाची अपडेट ची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मी दिलेला आहे. मित्रांनो, तर तुम्ही हा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन अर्जाची PDF लिंक तुम्ही पाहू शकता. त्याची प्रिंट काढून तुम्ही ऑफलाईन फॉर्म भरू शकता आणि दिलेल्या पत्त्यावर पाठवू शकता. मित्रांनो, तर मित्रांनो, खूप चांगल्या प्रकारे या संधीचा फायदा घ्या. आणि महत्वाचे म्हणजे मित्रांनो, सर्वात अगोदर तुम्हाला भरतीसाठी दिलेली PDF जाहिरात तुम्ही स्वतः एकदा व्यवस्थित वाचायची बघायची आहे. कारण वरती दिलेल्या माहितीमध्ये काही अपूर्णता देखील असू शकते. PDF जाहिरात बघितल्यानंतर जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तुम्हाला अर्ज पाठवण्याचा पत्ता पण वरती दिलेला आहे. त्या पत्त्यावर तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने अर्ज पाठवायचा आहे. मित्रांनो, अर्ज पाठवताना सर्व माहिती व्यवस्थित भरा आणि त्यानंतरच अर्ज, जेणेकरून तुमचा अर्ज नाकारला जाणार नाही. आणि जर तुम्ही अजून आमचा WhatsApp ग्रुप जॉईन केला नसेल तर लगेच करून घ्या. कारण अशाच नवीन अपडेट सर्वात तुम्हाला मिळतील. कारण खूप वेळ नोकरीच्या अशा संधी येत असतात पण त्या योग्य त्यावेळी तुमच्यापर्यंत पोहोचत नाही. मित्रांनो, त्यासाठी ग्रुप जॉईन करण्यासाठी तुमच्यासाठी योग्य राहील. तर मित्रांनो, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये WhatsApp चॅनलचं मी लिंक दिले. मित्रांनो, त्या लिंकला तुम्ही जॉईन करू शकता. मित्रांनो, टेलिग्रामची पण लिंक दिली, त्या लिंकला तुम्ही जॉईन करू शकता. मित्रांनो, टेलिग्राम ग्रुपला तुम्ही जॉईन करू शकता. मित्रांनो, प्लीज तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या भरतीचे नोटिफिकेशन मिळतील. मित्रांनो, तर मित्रांनो, तुम्ही लवकरात लवकर अर्ज करा आणि ही संधी सोडू नका. फार महत्वाची संधी आहे आणि वय मर्यादा खूप जादा 56 वर्षापर्यंत
56 वर्षापर्यंत उमेदवार अर्ज करू शकता मित्रांनो यामध्ये. तर 56 वर्षाच्या उमेदवारांना खूप चांगल्या प्रकारे संधी आहे. या संधीचा फायदा घ्या मित्रांनो. तर मित्रांनो, तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि सुंदर प्रकारे कमेंट करा मित्रांनो, लाईक करा, शेअर करा मित्रांनो, जेणेकरून तुमच्याद्वारे पुढच्या तुमच्या मित्राचे वैयक्तिक भविष्य बदलेले या नोटिफिकेशनद्वारे या चॅनलद्वारे मित्रांनो. तर प्लीज तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा मित्रांनो. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शालोम, शांती, सलाम, बाय बाय.